श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आर्ट क्राफ्ट रांगोली या चॅनलवरती। तुम्हाला माहीतच आहे सध्या एकादशी विशेष रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आज त्यातलीच एक पांडुरंगांची शॅडो इमेज विठ्ठल बाप्पांची ती मी आज तुम्हाला दाखवत आहे। खूप सोप्या पद्धतीने अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून मी ही रांगोळी बनवलेली आहे। पहिल्यांदा तर ब्लॅक रांगोळी पूर्ण अशी स्प्रेड करून घेतली आणि आपल्या विठ्ठल बाप्पांची जी मूर्ती आहे तिची शॅडो इमेजच्या आउटलाईन काढायच्या आहे। फक्त टूथपिक किंवा पेन पेन्सिल तुम्हाला जे पण कम्फर्टेबल वाटत असेल त्याने हे बघा मी असा शेप ड्रॉ करून घेतला। आणि आता जी कडेची एक्स्ट्राची रांगोळी आहे ती फक्त स्केलच्या मदतीने सरकवून घ्यायची। अगदी कमी वेळेत झटपट छान अशी रांगोळी तयार होते। आणि सगळी रांगोळी मी आजूबाजूची पूर्ण क्लिअर करून फिनिशिंगमध्ये रांगोळी तयार झालेली आहे। किती पटकन तयार होते। अशी जर आपण ड्रॉ करायला गेलं तर खूप वेळ लागतो। ही सोपी पद्धत आहे रांगोळी काढण्याची आणि कमी वेळेत सुंदर रांगोळी तयार होते। आता नंतर चंदनाचा टिळा काढून घेतलेला आहे आणि खाली ऑरेंज कलर स्प्रेड करून त्यामध्ये मी माऊली हे नाव काढणार आणि 2 फ्लॉवर काढणार आहे। तुम्हीही ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा देवघरामध्ये काढण्यासाठी। आणि दर महिन्यामध्ये एकादशी वगैरे असतेच तेव्हा आपल्याला सुचत नाही आता काय रांगोळी काढायची, तर ह्या रांगोळ्या ज्या मी तुम्हाला आता सध्या दाखवत आहे त्या बेस्ट ऑप्शन आहे एकादशीसाठी। आपण आपल्या देवघरात किंवा अंगणामध्ये अशा रांगोळ्या नक्की काढू शकतो। सोप्या आहे, बघितल्यावर वाटतं अवघड आहे पण जेव्हा आपण काढायला घेतो तर अगदी सहज जमतात अशा रांगोळ्या आहे। फक्त काही छोट्या छोट्या अशा ट्रिक्स असतात त्या वापरून रांगोळी काढायची आहे। मी आता दोघही कडेला व्हाईट कलरचे डॉट देऊन फ्लॉवर काढलेले आहे। सेंटर जो आहे तो ग्रीन केलेला आहे। हेच जे फ्लॉवर आहे सेम मी त्या कडेला पण काढून घेते आहे। अगदी सोपं, फक्त डॉट डॉट ठेवायचे, प्रेस करायचे आणि पेनाच्या साहाय्याने पाकळ्यांना शेप द्यायचा। अगदी झटपट सुंदर असे फुलं तयार होतात। माझ्या चॅनलवरती फुलांच्या रांगोळ्यांचे पण व्हिडिओ आहेत। वेगळे फुलं कसे तयार करायचे ते तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ नक्की बघा। खूप सुंदर आणि सोप्या फ्लॉवर रांगोळ्या मी आत्ता या अगोदर पण दाखवलेल्या आहे। तुम्हाला जर अशा छान छान रांगोळ्या बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रांगोळ्या तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हीही अशा छान रांगोळ्या काढायचा नक्की प्रयत्न करा। बघा सुंदर अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे। छोटे छोटे खाली पुन्हा मी असे 3 व्हाईट कलरचे फुलं, अगदी 1 मिनिटात तयार होणारे फुलं आहेत हे। फक्त डॉट टाकून पेन्सिलच्या मदतीने छोट्या छोट्या पाकळ्या करून सुंदर असे नाजूक फुलं तयार होतात आणि आपली ही विठुरायांची सुंदर रांगोळी तयार आहे। माझी रांगोळी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।